छान माझा बेस झालेला आहे मेकअपचा आणि आता मला ब्लश लावायचा होता. तर हे रेअर ब्युटीचा लिक्विड ब्लश नावाचा प्रकार आहे. हा किती हायली पिगमेंटेड रिच कलर मध्ये आहे याचं मी उदाहरण देते. आणि मला इथे माझा पुन्हा एकदा मुद्दा सांगायचा आहे. वर्षानुवर्ष युट्यूबच्या मोठ्या मोठ्या व्हिडिओज मधून सुद्धा मी सांगत आलेले आहे, मिनी सायझेस घ्यायच्या, छोट्या छोट्या ट्रॅव्हल सायझेस असतात ना मेकअपचे, ते नेहमी घ्यायचे, कारण गोष्टी संपत नाही. दाखवते तुम्हाला. ओके, इथे मी हा तुम्हाला वाटत असेल एवढासा ब्लश, येस एवढासा नाही, एक हेअरपिन दिसतेय त्याला. आता मी हा डॉट इथे घेतला. ओके, एकच डॉट आणि दिसेल तुम्हाला. हा इथे लावला, केवढासा डॉट आहे हा. एक अजून एक इथे घेतला आणि इथे लावला. आणि हा डॉट एवढासा सुद्धा किती जास्त आहे ते तुम्हाला कळेल. किती पिगमेंटेड आहे म्हणून मिनी विकत घ्यायचं. हे पण जास्त झालेलं आहे. आता हे मी कधी माझा अख्खा हयात चालणार आहे, पण ही बाटली संपणार नाहीये. हे दिसतंय. आणि हा फ्रेश ब्रश घेतलेला आहे. बाय द वे, मी या ब्रशला काही नव्हतं. हे बघितलं तुम्ही, हा किती म्हणजे मी पिंकू दिसतेय आता. 2 डॉट्स आणि ह्या टोकावरती घेतले हेअर पिनच्या फक्त. आणि याच्यामध्ये अजूनही आहे, त्यामुळे तुम्हाला तो जर तो असा सनकिस्ड नाक लाल असा जर लुक पाहिजे असेल तर तो पण इथे करता येते. काय म्हणजे हे जम्बो, काय करू मी याचं. हे विकत घ्यायचं नाही. छोटे छोटे साईजेस विकत घ्यायचे. आता कन्सिलर सुद्धा नार्सचा छोटासा साईज विकत घ्यायचा. हा जो इथे जम्बो कन्सिलर आहे हा मोठाच्या मोठा, याचा काही उपयोग नाही. हे संपत नाही. तरी कन्सिलर थोडा तरी उपयोगी येतो. पण हे जम्बो जम्बो ज्या बॉटल्स असतात मोठ्या मोठ्या ब्लशच्या, मोठ्या मोठ्या आयशॅडो पॅलेट कधीच विकत घ्यायच्या नाहीत. मी दररोज मेकअप करते शूटिंगच्या निमित्तानं, तरी सुद्धा त्या आयशॅडो संपत नाहीत. अजिबात मोठ्या मोठ्या आयशॅडो पॅलेट्स विकत घ्यायच्या नाहीत. ह्या ज्या अशा छोट्या असतात, दाखवते लगेच दाखवते. हे जे असे आयशॅडो पॅलेट्स असतात छोट्या छोट्या, हे ज्याच्यामध्ये फक्त हवे तेवढे छान 3-4 कलर्स असतात, हे असे छोटे मिनी सायझेस विकत घ्यायचे.